सर्वांचं खादाडमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सुक्या शेवग्याच्या मसाल्यामध्ये शेंगा। त्याच्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा हे उकडून घेतल्या, त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेतलेलं होतं, मसाला करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी खोबरं, कांदा, थोडेसे तांदूळ हे भाजून याचं वाटण करून घेतलेलं आहे। एका टोमॅटोची प्युरी काढून घेतलेली आहे। इथे मी सांबार घेतला, एक बारीक चिरलेला कांदा आणि आलं लसणाची पेस्ट। इथे कढईमध्ये 2 गुच्छे तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमच जिरं टाकून घेणार आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा, थोडासा चिकन मसाला टाकून चांगला जी प्युरी काढली होती टोमॅटोची आपण ते टाकून घेणार आहे। चांगलं तेल करून त्याला परतून घेऊ। हे आपण शेवग्याच्या शेंगा पूर्ण सुक्या करणार आहे, जसं आपण चिकन मटन सुकं करतो तशा ह्या शेंगा करणार आहे। खायला अतिशय पौष्टिक असतात आणि खायला सुद्धा रुचकर लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। मसाला शिजण्यापूर्वी आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। चांगलं तेल टाकून आपण मसाला शिजवून घेणार आहे। त्याच्यामध्ये नंतर आपण उकळलेली शेंगा टाकून बघू शकता आपल्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल आलेलं आहे। तेल आलं म्हणजे मसाला शिजला असतो। आता याच्यामध्ये आपण शेवग्याची शेंगा टाकून घेऊ। त्या शेंगा मी 10 मिनिट उकळून घेतलेल्या होत्या। खायला खूप छान लागतात, एकदा तुम्ही करून बघा। लोक जास्त करून याचं भाजीच करतात त्याच्यामध्ये, आम्ही सुद्धा केला याच्यासमोर। चांगलं परतून घेतल्यानंतर 2 मिनिट आपण झाकून घेऊ, जेणेकरून मसाला या शेंगाला लागून जाईल। फ्लेम कमीच ठेवायची। बघू शकतो शेंगा आपण चांगल्या प्रकारे मसाल्याच्या आतमध्ये लागलेला आहे। त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून आपल्या शेवग्याच्या मसाला शेंगा खायला तयार। प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।